ऑलरेडी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे. त्यांनी आमचा एबी फॉर्म घेतला आणि नंतर जाऊन एकनाथ शिंदेच्या बंगल्यावर ते मॅनेज झाले असा आमचा आरोप आहे. कारण तो आम्ही जो एक व्हिडिओ प्रस्थापित केला त्यात एक कॉन्स्टेबल आहे, पोलीस कॉन्स्टेबल, तो त्या उमेदवाराला घाग नावाच्या उमेदवाराला घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेला आणि तिथून तो जाऊन त्याने अर्ज पाठी घेतला. तो गंगेत आंघोळ करायला तर गेला नव्हता ना, गेला असेल तर पैशाच्या गंगेमध्ये उडी मारायला गेला असेल. सो अशा लोकांवर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे जे पक्षाचे फसवणूक करतात. पक्षाचा उपयोग करून पक्षाचा एबी फॉर्म घेऊन तुम्ही जर तुमची घरं भरणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. अशा लोकांवर देखील गुन्हे दाखल व्हावेत असं पत्र आम्ही 2 दिवसापूर्वी पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे. आज आरोनच्या बाबतीत आम्ही तक्रार केलेली आहे आणि जी निवडणूक या लोकांना एकदम सोपी वाटते ती निवडणूक सोपी होणार नाही. ही गोष्ट सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवा. आरोनी ज्या पद्धतीने तुम्हाला उत्तर दी सकारात्मक होती कारण ती उत्तर तुम्ही ह्या दालनात सांगितलं का? मी आयुक्तांना आणि काल निवडणूक आयुक्तांना जे काय घडलं ते सगळं दाखवलं. आरोच्या केबिनमध्ये त्या दिवशी जो काय राडा झाला त्याचे व्हिडिओज आमच्याकडे होते ते आम्ही त्यांना दाखवलेले आहेत. त्यांनी जे कबूल केलं होतं त्या दिवशी की होय माझ्याकडनं चुकी झाली, तो फॉर्म डिस्प्ले करायला हवा होता, तो माझ्याकडनं झाला नाही. दुसरी गोष्ट, डिस्प्ले केल्याच्या फॉर्म मध्ये पण चुकीचा ऍफिडेव्हिट लावल्याचं त्यांनी कबूल केलं होतं. तीही गोष्ट त्यांना आम्ही सांगितलेली आहे. आणि अशा प्रकारे जर आरोप वागत असतील तर आम्ही विश्वास कोणाचा ठेवायचा? तुम्ही जर स्वतःला निवडणूक आयुक्त म्हणून तिथे काम करत असता किंवा आरो म्हणून काम करत असता आणि मी म्हणजे इथली प्रमुख असं जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही स्वतःला जर देवाचं रूप देत असाल तर तुम्ही देवासारखे वागले पण पाहिजे. तुम्ही दानवासारखे वागून जमणार नाही. त्यामुळे या आरोवर कारवाई, वैशाली पाटीलवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत होत नाही. सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की निवडणूक जी आहे पारदर्शक आहे. काय ते बापरे, एवढी ट्रेनिंग आरोला देण्यात आलेली आहे व्यवस्थित. एवढी सत्ताधाऱ्यांनी एवढी पारदर्शक निवडणूक केलेली आहे की निवडणुकीत मतदान करायची गरजच नाही. ह्याच्यापेक्षा काय चांगलं पारदर्शकता असू शकते? म्हणजे निवडणूक लागल्यात पण अनेक लोकांना आता निवडणुकीचा अधिकारच बजावता येणार नाहीये. एवढी पारदर्शकता नकोय भारताला. संविधानामध्ये एवढी पारदर्शकता दाखवलेली नाहीये. तुम्ही कायदे बदलायला जाऊ नका. 21 नगरसेवक एका महापालिकेत ज्या वेळेला निवडून येतात ना त्यावेळेला जनता देखील तुमच्याकडे पाहत असते आणि याला जनतेला पण राग येत असतो. तुम्ही जे जनतेला गृहीत धरताय ना ते धरणं बंद करा, नाही तर एक दिवस ही जनता जे नेपाळला झालंय तशाच प्रकारची घटना या भारतात पण होईल, एवढं लक्षात ठेवा. बिनविरोध निवडून आलेल्या लोकांचा एक इतिहासच झालेला असं देखील आता सत्ताधारी. बिनविरोध ह्याच्या पुढे जर आज हा ट्रेंड कायम राहिला बिनविरोधचा तर पुढच्या काही वर्षांनी म्हणजे पुढच्या वेळेला जेव्हा निवडणुका येतील ना त्यावेळेला महापौर देखील बिनविरोधच बसेल. पुढच्या वेळेला महापौर देखील बिनविरोध बसवला जाईल. म्हणजे इलेक्शनच होणार नाही. 50-55 जागावर हे बिनविरोधच्याच जे काय नंतर खर्च करावा लागतो तो आधी करतील. पैशाची काय मागणी करण्यात आलेली का असं समजतंय? काही जण माघार घेतलेली आहे, सगळ्यांनीच पैसे घेतले. तो कोणी असं गेलो म्हणजे फॉर्म भरेपर्यंत तो चुकीचा होता ज्याच्या विरोधात फॉर्म भरतोय. फॉर्म भरल्यावर लक्षात आलं की नाही हा माणूस देव आहे. असं कसं शक्य आहे ना? काहीतरी घडलं असेल ना. एकनाथ शिंदेच्या घरी जो मुलगा गेला होता तो काय गंगेत उडी मारायला गेला नव्हता ना. तो पैशात गेला असेल तर पैशाच्याच गंगेत उडी मारायला गेला असेल. कारण त्याचे आई वडील मागील अनेक वर्षांपासून एकनाथ शिंदेच्या विरोधात लढत होते आणि आज अचानक त्याला असं वाटलं की नाही आता हे तर बाबा देव आहेत. असं होत नाही ना. फॉर्म भरेपर्यंत तो दानव होता. फॉर्म भरल्याच्या नंतर त्याला साक्षात्कार झाला की नाही हा माणूस तर खूप चांगला आहे उमेदवार समोरचा माझ्या. असं नसतं. अशात पैसेच खाल्ले गेलेले असतात. त्यांनी पैसे आणि त्याच्यासोबत आणखी एक गोष्ट खाल्ली आहे. सर, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची जी लढाई आहे ती जनशक्ती विरुद्ध जो आहे निवडणूक अधिकाऱ्यांचा बदलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कुठेतरी आम्ही कोर्टात गेलोय आणि अपेक्षा आहे की कोर्ट आम्हाला याच्यामध्ये न्याय देईल. कोर्टाने जर आम्हाला न्याय दिला आणि या प्रक्रियेला स्थगिती दिली ना तर आयुष्यात कोणीही उमेदवार विकत घ्यायची हिंमत करणार नाही. बिनविरोध इलेक्शन कुठे होणार नाहीत. कारण एकदा कोर्टाला देखील झटका द्यायला पाहिजे की बिनविरोध ठीक आहे, बिनविरोध आता आम्हाला स्टे द्या, 2 वर्ष चालू द्या केस, तेव्हा कळेल की उमेदवार विकत घेतल्याने काय होतं. अनेक अपक्ष उमेदवारांनी सुद्धा हरकती सुचवल्या होत्या, हरकती घेतल्या होत्या, परंतु त्यांच्यावर कारवाई जी आहे आता तुमच्या ऍक्शन नंतर होताना मला असं वाटतं की अनेक अपक्ष उमेदवार त्या दिवशी तिथे गोंधळ करत होते. त्याचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर मी देतो. म्हणजे अनेक अपक्ष उमेदवारांचा विरोधच आहे या सगळ्या प्रक्रियेला की आमची फसवणूक झाली आहे निवडणुकीच्या नावावर. एकाच आरोच्या अंडर 3 जण बिनविरोध निवडून येतात. 3 प्रभागात 3 लोक बिनविरोध ज्यावेळेला निवडून येतात ना त्यावेळेला तो आरो भ्रष्ट आरो असतो. त्याची निवडणूक प्रक्रियेवर लक्ष नाही असा त्याचा अर्थ होतो. सत्याचा विजय होईल का वाटतं येणार का? तेवढं तुम्ही आता सत्यासाठी लढण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू.
विजय होईल तेव्हा होईल. कारण काय ना, जसा सूर्य उगवतो तसा सूर्य मावळतोय. एक दिवस हा उगवलेला भ्रष्टाचाराचा सूर्य एक दिवस मावळेल आणि नवीन सुरुवात होणारच आहे. पण तोपर्यंत लढण्याचं काम आम्ही करू. समोर काही दिसत नाही म्हणून लढणं बंद करणारी आम्ही अवलादी नाही आहोत. वचननामा आता जाहीर होणार आहे या ठिकाणी आता सत्ताधाऱ्यांचा. माझं मत आहे त्या वचननाम्यामध्ये त्यांनी लिहून द्यावं की 50 लाख रुपये अपक्षाला, 2 कोटी रुपये शिवसेनेच्या उमेदवाराला, 3 कोटी रुपये मनसेच्या उमेदवाराला, 50 लाख रुपये काँग्रेसच्या उमेदवाराला. हा पण डेटा चार्ट द्यावा. कारण पुढच्या येणाऱ्या निवडणुकीला तुमच्या वचननाम्यात ते पण हवेत की कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला अर्ज पाठी घेण्यासाठी तुम्ही किती पैसे देणार आहात. हे देखील जर आलं त्यात तर मला असं वाटतंय की अजून प्रगतिशील भारतीय जनता पक्ष होईल. ओके. हिंदीमध्ये